भाजपचे आमदार अमित गोरखे यांचे स्वीय सहाय्यक असणाऱ्या सुशांत भिसेंच्या पत्नीचा म्हणजेच तनिषा भिसे यांचा दीनानाथ रुग्णालयामध्ये वेळीच उपचार न मिळाल्यानं मृत्यू झाला असा आरोप स्वतः आमदार गोरखे यांनी केला होता आणि त्यानंतर हे प्रकरण चर्चेत आलं। संपूर्ण राज्यभरामध्ये या विषयावर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या। आमदार गोरखे यांनी या घटनेला हॉस्पिटल प्रशासन जबाबदार असल्याचा आरोप करत तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली होती। मात्र आता त्याच आमदार गोरखे यांनी या प्रकरणात यू-टर्न घेतल्याची चर्चा सुरू झाली आहे। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जयंत पाटील यांनी अमित गोरखे यांचे 2 वेगवेगळे व्हिडिओ ट्विट करत आमदार गोरखे यांच्या भूमिकेवर शंका उपस्थित केली आहे। आमदार अमित गोरखे यांनी ही घटना उघडकीस आल्यानंतर काय प्रतिक्रिया दिली होती ते आधी ऐका। काल एक अत्यंत दुर्दैवी घटना घडली, ती म्हणजे आमची भगिनी मोनाली सुशांत भिसे, तिचे पती माझे स्वीय सहाय्यक म्हणून काम करतात। ती प्रेग्नंट असल्यामुळे दीनानाथ हॉस्पिटलला डिलिव्हरीसाठी ॲडमिशनला गेलेली असताना आणि पोटामध्ये कहाणी 2 मुलं होती, जी जुळी होती आणि तिथं तिला 10 लाख रुपये अर्जंट भरा, नाहीतर आम्ही ॲडमिशन देणार नाही असं सांगितलं गेलं। 3 लाख रुपये भरण्याची तयारी असतानाही त्या ठिकाणी आम्ही ॲडमिशनच देऊ शकत नाही, क्रिटिकल शस्त्रक्रिया आहे असं सांगितलं गेलं आणि ॲडमिशन नाकारलं गेलं। त्यानंतर मंत्रालयातनं फोन गेल्यानंतरही तिथल्या ॲडमिनिस्ट्रेशननी ते झुकारून त्यांना ॲडमिशन दिलं नाही आणि त्या धावपळीत दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये जावं लागलं। पण त्या दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी ट्रीटमेंट मिळाली, त्या ठिकाणी त्यांना 2 जुळ्या मुली झाल्या, पण दुर्दैवी त्या आईचे त्या ठिकाणी मृत्यू झाला। मला हे सांगायचं की दीनानाथ हॉस्पिटल हे खऱ्या अर्थानं गरिबांसाठी आणि ट्रस्ट म्हणून चालवलं जातं, पण अशा प्रकारचा अत्यंत गंभीर गुन्हा ह्या हॉस्पिटलनी केलेला आहे आणि अशा अनेक तक्रारी ह्या आलेल्या आहेत आणि हे जर माझ्या स्वतःच्या पीए बरोबर होत असेल तर अत्यंत दुर्दैवी घटना आहे। त्यामुळे येणाऱ्या अधिवेशनामध्ये नक्की हा विषय आम्ही मांडणार आहोत आणि याविषयी कडक पावले नक्कीच माननीय मुख्यमंत्री आणि सर्वांनी उचलावी अशी मी विनंती करणार आहे। यानंतर एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत आमदार अमित गोरखे यांनी या घटनेला हॉस्पिटल प्रशासन जबाबदार नसून वैयक्तिक डॉक्टर जबाबदार असल्याचं म्हटलंय आणि आताची आमदारांची प्रतिक्रिया नेमकी काय ते सुद्धा पहा। मंगेशकर परिवाराने आणि तत्कालीन सरकारने ज्या उदात्त हेतूने दवाखाना चालू केला होता आणि तो हेतू त्यांनी अनेकदा चांगले ऑपरेशन करून चांगलं काम करून केलेला आहे। डॉक्टर घैसास यांच्या वागणुकीमुळे त्या पेशंटला वेळीच उपचार ॲडमिशन मिळालं नाही। दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल ज्या उदात्त हेतूने चालू झालं आहे तो हेतू निश्चितच चांगला आहे, पण आम्हाला आलेला स्पेसिफिक अनुभव डॉक्टर घैसासांचा आलेला होता। मी सांगतो पुन्हा एकदा, यात रुग्णालयाची चूक नाही, वैयक्तिक घैसास हेच या कारणाला दोषी आहेत। दरम्यान याच मुद्द्यावरनं जयंत पाटील यांनी काही प्रश्न उपस्थित केलेत। भाजपचे आमदार अमित गोरखे यांचे आपल्या भूमिकेवरनं यू-टर्न घेण्याचे कारण काय? गोरखे यांच्यावर कोणाचा दबाव आहे का? गोरखे यांना कुणी काही आदेश दिले आहेत का? असे विविध प्रश्न राज्याच्या जनतेच्या मनात निर्माण होत आहेत। पडद्यामागे काही घडत असेल की नाही याची कल्पना नाही, पण एका आईनं जीव गमावलाय, याचा संवेदनशीलपणा ठेवायला हवा अशा शब्दात जयंत पाटील यांनी आमदार अमित गोरखे यांच्यावर ताशेरे ओढलेत। पुण्याहून अश्विनी जाधव केदारी, लोकमत व्हिडिओ।